नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण या मालिकेने आता नवीनच वळण घेतलेलं असतं. नवीन वळण, नवीन गोष्ट सुरू झालेली असते. राया मंजिरीच्या या संसारात DIG इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम यांची एंट्री झालेली आपण बघितलेली आहे. तर इथे आता राया जिजीला भेटलेलं असतो, पण आता काही करून त्याला मिस फायरपर्यंत पोचायचं असतं. म्हणून आता राया हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार. ते समोर आता DIG मॅडम उभे असतात. त्यामुळे रायाचं मात्र हॉस्पिटलमधनं बाहेर पडणं कठीण झालेलं असतं. पण कुठल्याही परिस्थितीतनं त्याला आता तिकडनं निघून मिसफायरपर्यंत पोचायचं असतं. कारण माझ्या मिसफायरवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल. तिला या सगळ्यातनं मला सावरावं लागेल. म्हणून मला काहीही करून आता घरी पोचायचंय, असे म्हणत आता राया लपत-छपत त्या ऑफिसर्स मॅडमच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असतो. पण सगळीकडे पोलिसांनी चौक्या, पहारे सगळीकडे बंदोबस्त केलेला असतो. कारण आज काही करून या टीमला रायाला पकडायचं असतं. तर इकडे घरी आता अंत्यसंस्काराची सगळी तयारी झालेली असते. जिजी आता सोडून गेल्यामुळे सगळ्यांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्याच वेळेस आता नाना मात्र आपल्या जिजीकडे एकटक बघू लागतात. नानांना आता जिजीबरोबर घालवलेले प्रत्येक संकट, प्रत्येक सुखदुःख सगळं काही आठवत असतं. कारण जिजीने प्रत्येक संकटाच्या वेळी नानांची साथ दिलेली असते. नानांनी आजवर जिजीला खूप काही दिले नसतं, पण जिजीने या घरासाठी, आपल्या माणसांसाठी खूप वेळा काय काय केलंय हे सगळे काही क्षण इथे नानांच्या डोळ्यासमोर येत असतात. नानाही रडत असतात. त्याच वेळेस आता रुजिदा नानांची समजूत काढू लागते. तर इथे आजवर शशिकला आपल्या जाऊबाईबरोबर एवढी भांडत असतानाही आज शशिकला मात्र खूपच रडत असते. कारण जिजी गेल्यामुळे शशिकलालाही खूपच वाईट वाटत असतं. तेवढ्यात लगेच आता जय येतो. चला, आता खूप वेळ झाला. अजून किती वेळ आपण रायाची वाट बघणार आहोत? मला नाही वाटत राया येईल म्हणून. त्यामुळे आपल्याला आता लवकरात लवकर निघावं लागेल. आता मात्र मंजिरीच्या मनावरती मोठं संकट आल्यासारखं झालेलं असतं. कारण रायाचं आणि जिजीचं नातं काय आहे हे तिला चांगलंच माहिती असतं. मला काही करून या लोकांना थांबवायचंय, पण कसं थांबवू? माझं मन मला सांगतंय माझा राया आलाय, तो इथेच कुठेतरी असेल. तो नक्की जिजीला भेटायला येईल, पण काय करू? मी कसं थांबवून ठेवू जिजीला? असे असंख्य प्रश्न मंजिरीच्या मनात असतात. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र हॉस्पिटलच्या खिडकीतनं पळालेला असतो. कारण आज त्याला आपल्या मिसफायरपर्यंत पोचायचं असतं. मिसफायरला कसं तरी सावरायचं असतं. कारण माझी मिसफायर खचून गेली असेल. कारण तिचं आणि जिजीचं किती प्रेम होतं, त्या मायलेकींचं काय नातं होतं हे रायाला चांगलंच माहीत असतं. पण रायाच्या पाठोपाठ आता ऑफिसर्स हे तिकडे धाव घेऊ लागतात. कारण आता रायाला खिडकीतनं पळताना त्यांनी बघितलेलं असतं. त्याच वेळेस आता ते ऑफिसर्स मॅडमला फोन करतात. DIG मॅडम फोन उचलतात. तेव्हा लगेच ते ऑफिसर सांगू लागतात, राया लवकरात लवकर आता जिजीच्या घरी पोचणार आहे. त्याला मंजिरीला भेटायचंय. त्यावर लगेच त्या मॅडम लागतात, शक्य नाही येते. आपल्याला काही करून राया मंजिरीपर्यंत पोचण्याआधी त्याला घेऊन जायचंय. आता बास, आता खेळ संपवायचा आहे. रायाला इथे थांबू द्यायचं नाहीये. त्यामुळे माझी ऑर्डर तुम्हाला लगेच फॉलो करायची आहे. कुठल्याही परिस्थितीत राया मंजिरीपर्यंत पोचता कामा नये, अशी ऑर्डर आता DIG मॅडमने दिलेली असते. त्यामुळे सगळे ऑफिसर्स कामाला लागलेले असतात. तेवढ्यात लगेच मॅडमला भेटण्यासाठी इन्स्पेक्टर अविनाश म्हणजे डिफिकल्ट आलेला असतो. आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणजे इन्स्पेक्टर अविनाश मॅडमला म्हणू लागतो, मला नाही वाटत आपण रायाला पकडू शकतो. कारण राया मंजिरीपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. कारण मंजिरीच्या प्रेमात हा राया वेडा आहे. आणि त्यातल्या त्यात आज त्याची जिजी गेली. जिजीच्या या जाण्याने त्याच्या कुटुंबावरती खूप मोठं दुःख आलं आहे हो. त्यामुळे मॅडम, मला असं वाटतंय की आपण रायाला त्यांच्यापर्यंत पोचू देऊया, त्याला भेटू देऊया. त्यावर लगेच आता त्या मॅडम मात्र डिफिकल्टवरती ओरडतात, बास अविनाश, काय बोलतोय तू? असं काही होणार नाहीये. आपल्याला रायाला इकडनं घेऊन जायचंय आणि मी जे म्हणते ना तेच तुम्ही करायचंय. उगाच जास्त डोके चालू नका. आता मात्र अविनाशलाही काय बोलावं काही सुचत नाही. मॅडमच्या ऑर्डर फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे आता डिफिकल्टही रायाला पकडण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे डंकीही आता
या मिशनचा एक भागच असतो. डंकी ऑफिसर असतो. आता डंकीने ही रायाला पकडण्यासाठी आपलं काम सुरू केलेलं असतं. तर इकडे धावतच राया आता आपल्या नानाजीजीच्या घरापर्यंत पोचलेलं असतो. आता मात्र लगेच एका भिंती आड लपून राया डोकावून हे सगळं काही दृश्य बघत असतो. मिसफायर रडत असते. सगळ्यांवरती जणू असा डोंगर कोसळल्यासारखं दुःख इथे दिसत असतं. खाली जीजी असते. जीजीची अंतिम संस्काराची सगळी तयारी झालेली असते. आता मात्र हे सगळं दृश्य बघून राया तर मात्र धपकन खालीच पडतो. कारण ज्या घरात जिजीचं हे प्रेम आनंद तो कायम बघत आला, त्या घरात एवढं मोठं दुःख रायाला हे सगळं दृश्य बघवत नसतं. पण काही करून त्याला आपल्या मिसफायरपर्यंत पोचायचं असतं. नानांची समजूत काढायची असते. कारण हे जे सगळं झालंय ना, ते फक्त माझ्यामुळेच झालंय. आज जर मी त्या दिवशी तिकडे गेलो नसतो, मी जर जिजीला सोडवलं असतं, तर कदाचित या घरात हा दुःखाचा डोंगर कोसळलाच नसता. या सगळ्याला जबाबदार मी आहे. पण जिजी, तू काळजी करू नको. मी तुला वचन दिलंय ना, तुझ्या मिसफायरला मी नेहमी सुखात ठेवणार, आनंदात ठेवणार. त्यामुळे जिजी, तुझ्या मिसफायरपर्यंत हा राया पोचणार आणि तिला नेहमी सुखात ठेवणार. तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घेणार जिजी. हा राया तुला दिलेला शब्द पाळणार. असे म्हणत आता राया लगेच उठून उभी राहतो आणि आतमध्ये जाणार. तेच आता सगळीकडे जे हवालदार इन्स्पेक्टर उभे असतात ना, ते बघताच राया पुन्हा लपतो. कारण या सगळ्यांसमोर तर राया आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण मॅडमच्या ऑर्डर असतात आणि रायाला ताबडतोब पकडायचं असतं. रायाला काय करावं काही सुचत नाही. पण मंजिरीचं मन तिला सारखी चाहूल देत असतं. राया नक्कीच इथे कुठेतरी आलाय, राया आलाय असं तिचं मन तिला सांगत असतं. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, मंजिरी, आता आपल्याला निघायला पाहिजे. खूप वेळ झालाय. आपण जास्त वेळ आता वाट बघू शकत नाही. मला नाही वाटत राया येऊ शकतो म्हणून. आपल्याला निघावं लागेल. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे नाना. कारण आता मंजिरीच्या मनावरती दगड ठेवून तिने होकार दिलेला असतो. कारण आता नानांनी तिच्यासमोर हात जोडून माझ्या उमीला मुक्ती दे असं म्हणत असतात ना. त्यामुळे आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता जिजीची अंत्ययात्रा निघालेली असते. त्याच वेळेस आता राया पटकन मिसफायरपर्यंत पोचणार. तेच आता ते ऑफिसर्स येतात आणि रायाला पकडतात. रायाच्या तोंडावरती आता रुमाल लावलेला असतो. रायाचा धड आवाजही निघत नाही. आता त्या ऑफिसर्सने रायाला आता गाडीत टाकलेलं असतं आणि पुन्हा इकडे नाशिकला आणलेलं असतं. आता राया बेशुद्ध असतो खरा, पण इकडे मंजिरीची मनाची परिस्थिती मात्र खूपच बिकट झालेली असते. का कुणास ठाऊक राया आला असेल का, त्याची आणि जिजीची भेट व्हावी असं मला अजूनही वाटतंय. पण अजून कसा आला नाही? कुठे माझा राया? ए विठुराया, आजवर तू माझी एवढीच साथ दिली, मग एवढ्या वेळेस रायाला पाठवणार आहे, प्लीज काहीतरी कर ना, असे मंजिरी आत्ता विठुरायाला म्हणत असते. पण आता मात्र राया ऑफिसर्सच्या तावडीत असल्यामुळे तो काही मिसफायरपर्यंत पोचू शकत नसतो. त्यामुळे आता इकडे जिजीचे अंत्यविधी झालेले असतात. सगळेजण आता मात्र रायाची वाट बघून बघून थकलेले असतात. पण तरीही रायाचा काही पत्ता नसतो. तर इकडे आता रायाला मात्र शुद्ध आलेली असते. आता रायाला शुद्ध येताच बघताच राया मात्र त्या अडगळीच्या बंद खोलीत असतो. रायाच्या हाताला साखळ्या असतात. त्याला आता घट्ट बांधून ठेवलेलं असतं. कारण राया पुन्हा सुटू नये आणि त्याच्या त्या कुटुंबाकडे जाऊ नये अशी सगळी तयारी इथे ऑफिसर्सनी करून ठेवलेली असते. पण राया मात्र खूपच भडकलेला असतो. जणू त्याच्यात 10 हत्तींचं बळ आलेलं असतं. कारण त्याच्या मिसफायरला त्याने रडताना बघितलेलं असतं. त्याची जीजी त्याला सोडून गेलेली असते. एवढं आबाळ फाटलेलं असताना मी मिसफायरपासून दूर नाही राहू शकत. मिसफायर, हा राया येणार, तुझ्यापर्यंत हा राया येणार असे म्हणत आता राया जोरजोरात ओरडू लागतो. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर अविनाश डिफिकल्ट दरवाजा उघडतो. कारण त्याला रायाची समजूत काढायची असते. पण तेवढ्यात लगेच राया लागतो, ए, सांगितलेलं समजत नाही, मला माझ्या मिसफायरला भेटायचे, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर अविनाश म्हणू लागतो, हे बघ राया, तू शांत हो. तुला असं आरडाओरडा करून काही होणार नाही आहे. DIG मॅडमने काय सांगितलंय ते ऑर्डर आपल्याला फॉलो कराव्या लागतील. त्यावर राया लागतो, मला ते काय बी ठाऊक नाही, मला जायचे, मला माझ्या घरी जायचे. माझं घर, माझं कुटुंब, माझी माणसं सगळेजण माझी वाट बघतायत. माझी मिसफायर कोलमडून पडली, मला जायचे, मला तिला सावरायचे, या सगळ्या दुःखातनं तिला सावरायचे, मला जाऊ द्या प्लीज. पण कोणीही त्याचं ऐकायला तयार नसतं. त्यामुळे आता मात्र हा राया खूपच भडकतो आणि जोरदार दिशी
ताकद लावून आता त्या हाताला ज्या साकळ्या बांधलेल्या असतात ना त्या तोडतो. आता रायाने मात्र 10 हत्तींचं बळ आल्यासारखं त्या साकळ्या तोडलेल्या असतात, कारण त्याचं मिसफायरवरती खूप प्रेम असतं आणि माझ्या मिसफायरपर्यंत पोचण्यासाठी मी काय बी करू शकतो असे म्हणत आता राया मात्र त्या ऑफिसरला आता त्या साकळ्यांनी जोरात मारू लागतो, कारण काही करून त्याला इकडनं निष्ठायचं असतं. त्याच वेळेस आता ते ऑफिसर्स खाली पडलेले असतात. राया मात्र आता दरवाजातनं निसटणार तेच आता DIG इंद्रायणी धर्माधिकारी मॅडमची एंट्री झालेली असते. आता मात्र आपल्यासमोर उभ्या असलेल्या मॅडमला बघताच राया थबकतो. त्यावर लगेच आता त्या मॅडम लागतात, राया तू इकडनं आता कुठेही जाऊ शकत नाही, आम्ही तसं होऊच देणार नाही, चल आतमध्ये हो. तेव्हा राया लगेच हात जोडतच मॅडमला म्हणू लागतो, मॅडम प्लीज असं नका करू, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मंजिरी माझी वाट बघते, खरंच माझं जाणं खूप गरजेचं आहे मॅडम, प्लीज ऐका, मला एकदा जाऊन येऊ द्या. त्यावर लगेच त्या मॅडम लागतात, नाही राया तू इकडनं कुठेही जाऊ शकत नाही. ऑफिसर्स चला पटकन याचे हात बांधून ठेवा. आता रायाला ते ऑफिसर्स पकडतात आणि पुन्हा त्याला बांधू लागतात. तेव्हा राया मात्र आता मॅडमच्या पाया पडू लागतो, मॅडम मी पाया पडतो हो तुमच्या, प्लीज मला जाऊ द्या, असं नका करू, माझं मंजिरीपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, कोण मंजिरी, तुझा आणि त्या मंजिरीचा काय संबंध. आता मात्र लगेच राया धक्क्याने मॅडमकडे बघू लागतो. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते, अंत्यविधी झालेला असतो. सगळ्या घरात अगदी सुन्नाटा असतो, कोणी कोणाशी बोलत नाही, काही खात पितही नाही. पण मंजिरीचं मात्र टेन्शन खूप वाढलेलं असतं, कारण जिजी गेली आणि रायाचाही काही तपास नाही. रायाला कसं आणि कुठे शोधायचं असे असंख्य प्रश्न तिच्यासमोर उभे असतात. या सगळ्याचा मार्ग फक्त माझा विठुरायाच देऊ शकतो असे म्हणत आता मंजिरी मात्र इकडे मंदिरात निघालेली असते. आता मंजिरी मंदिरात येताच लगेच विठुरायाला म्हणू लागते, का असं वागतो तू माझ्याशी, अरे माझ्या आयुष्यात फक्त तुला मला दुःखच द्यायचे आहे का, अरे सांग ना, एवढं सगळं चांगलं चालू होतं आणि आता आता माझी जिजी मला सोडून गेली, का असं पाऊल उचललं माझ्या जिजीने, अरे बोल ना विठुराया, तू तिला थांबवायला होतं की नाही, सांग ना, आजवर मी काय कमी केलं रे तुझ्या भक्तीत, एवढं सगळं केलं मग तू माझ्या जिजीला का घेऊन गेलास, अरे पोरकी झाली रे मी, आजवर मला माझ्या जिजीने खूप प्रेम दिलं, पण आता आता मला तिचं प्रेम नाही मिळणार आणि त्यातल्या त्यात माझा राया कुठे हेही मला माहिती नाही, तो कुठल्या संकटात अडकलाय, त्याच्याबरोबर काय झालंय हेही मला काही ठाऊक नाही, कुठे माझा राया, सांग ना, उत्तर दे मला. असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाचा फोटो असा समोर धरते. राया अरे कुठे आहेस तू, तुझं आणि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे, अरे मग काय येत नाहीये तू. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र मॅडमला म्हणू लागतो, मॅडम जाऊ द्या मला, प्लीज मला जाऊ द्या, मंजिरी माझी बायको आहे, तुम्हाला माहिती आहे ना, माझं मंजिरी बरोबर लग्न झालंय. त्यावर लगेच आता DIG मॅडम लागतात, बास राया तू विसरलाय का, मंजिरी आपल्या मिशनचा एक भाग होती आणि तू राया नाही तर तू इन्स्पेक्टर विशाल भोसले आहे, तुझी खरी ओळख विसरला का, मंजिरी आपल्या मिशनचा भाग होती, मिहिरने प्लेट्या पळवल्या हे आपल्याला माहीत होतं आणि त्या मिहीरकडनं त्याच्या या प्लेट्या आपल्याला हिसकावून घ्यायच्या होत्या, त्या पुन्हा मिळवायच्या होत्या, म्हणून आपण हे मिशन सुरू केलं होतं. आणि राया या मिशनचा हा भाग मंजिरी पण होती, त्यामुळे मंजिरीबरोबर झालेलं लग्न तुझं खरं असू शकत नाही. तेव्हा रायाम लागतो, नाही मॅडम, मिसफायर माझी बायको आहे, माझं तिच्यावरती प्रेम आहे, ते कुटुंब माझं झालंय, मला एड लागलंय मिसफायरच्या प्रेमाचं, मॅडम मला जाऊ द्या. त्यावर मात्र DIG मॅडम लागतात, नाही राया आता हे सगळं विसर आणि तुझ्या खऱ्या कामाला सुरुवात कर. त्याच वेळेस आता राया लागतो, नाही मी माझ्या मिसफायरशिवाय जगू शकत नाही, कारण माझ्या मिसफायरच्या प्रेमाचं मला एड लागलंय. तर आता मात्र राया आणि मंजिरीचं प्रेम एकत्र येईल का, मिसफायर इकडे रायाची वाट बघत असते, पण राया मात्र आता या सगळ्या संकटातनं नवीन रूप घेऊन मिसफायरसमोर उभी राहील का, आणि रायाचं हे नवीन रूप बघितल्यानंतर मिसफायरला मात्र मोठा धक्का बसणार. तर मित्रांनो, आणखीन पुढे काय काय धक्के बघायला भेटणार, पुढे काय काय ट्विस्ट असणार हे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल